संपूर्ण महाराष्ट्रभर आज धर्मवीर 2 हा सिनेमा प्रदर्शित होतोय। ठाण्यामध्ये या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे। संपूर्ण ठाणे शहरामध्ये चित्रपटाचे मोठमोठे बॅनर लागल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात। शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जाहीर चित्रपट जो आहे तो प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला होता आणि त्यानंतर सर्वांना चाहूल लागली होती ती म्हणजे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट भाग 2 या चित्रपटाची। आणि आज आपण पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रभर जो आहे तो हा चित्रपट मोठ्या पडद्यावर जो आहे तो प्रसारित होणार आहे। आणि याच ठिकाणी विव्याणामध्ये जो आहे तो या चित्रपटाचा पहिला शो जो आहे तो आज सकाळी असणार आहे। विव्याणाच्या बाहेर आपण पाहिलं तर या चित्रपटाचे भले मोठे कटावे जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण चित्रपट जो आहे तो आज दिवसभर या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहरात जो आहे तो हाऊसफुल असणार आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित जो आहे हा चित्रपट आहे आणि संपूर्ण चित्रपट जो आहे तो आज या मोठ्या पडद्यावर जो आहे तो प्रसिद्ध होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेचे जे काही नेते असतील त्यांच्याबद्दलही काही या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही असं या चित्रपटाचं देखील टॅगलाईन जे आहे ते देण्यात जे आहे ते आलेलं आहे। निश्चित आता या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कोणत्या घटना असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनाशी निगडीत कोणत्या नेमक्या गोष्टींचा या चित्रपटातून खुलासा होणार आहे तेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन निकेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।